म्हणती बाबा कावळे ते ऐकू शकतात आणि जपू करू शकतात. त्याला त्याला काय म्हणतात? अवधान, अवधान. काही नाही एकच अवधान असतं. म्हणजे एका वेळेस एकच गोष्ट ऐकू शकतो. त्याला म्हणतात एक अवधानी. त्या द्विअवधानी म्हणजे 2 जण जरी बोलत असले ना, तरी तो दोघांचं बघा ऐकू शकतो. म्हणजे बघा बाबा बोलून राहिले ते ध्यानात ठेवून राहिले. जपही करून राहिले म्हणतात द्विअवधानी, द्विअवधानी. अशी जो बुद्धिमत्ता असते द्विअवधानी. कोणी त्रिअवधानी, कोणी 4 अवधानी असते, कोणी 5 अवधानी. लोकमान्य टिळक बरं का, द्विअवधानी होते द्विअवधानी. म्हणजे एकाच वेळेला 2 जणांनी प्रश्न विचारून त्याला उत्तर देणं द्विअवधानी. 2 जणांचं भाषण किंवा बोलणं एकाच वेळेला समजू शकतात. मात्र स्वामी विवेकानंद फक्त दशावधानी, दशावधानी म्हणजे काय? एकाच वेळेला 10 जणांनी प्रश्न केला. 3 जणांनी 10 आणि त्या 10 जणांच्या प्रश्न उत्तरं द्यायची. त्याला म्हणतात दशावधानी. विचार करा ना. 10 जणांचे प्रश्न एकाच वेळेला ऐकायचे आणि त्या 10ला उत्तर द्यायची लक्षात. तुझी बुद्धी बघा स्वामी विवेकानंदांची असेल. त्याही पुढे बघा आपल्या भारतामध्ये असं व्यक्ती बघायची मृत्यू गेली त्याची अवधानी होते शतावधानी. शतावधानी म्हणजे काय? 100 लोकांनी एकाच वेळेला प्रश्न करायचे. किती लोकांनी? आणि त्या 100 लोकांनाही 100 जणांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. त्याला म्हणतात शतावधानी. विचार करा काय बुद्धिमत्ता असेल. असे कालिदास बघा. कोण होऊन गेलं? कालिदास. कालिदासची अवधानी होते शतावधानी. किती बुद्धिमत्ता आवश्यक केली. म्हणून आता ज्याला जसं बघा अवधान जसं अवधान बघा लक्ष बघा लक्ष माणसाने ही कथा सत्संग चालू असताना काय करावं? तर शुकाचार्य म्हणतात परिस्थितीने काय केलं तर भागवत ऐकण्यासाठी सर्वांगाचे कान केले होते. सर्वांगाचे कान म्हणजे काय? संपूर्ण काय येतात भरतीकडे पुढे लक्ष न घेता संपूर्ण लक्ष कोणी दिलं? कथेकडे लक्ष भागवत कथा ऐकण्यासाठी सर्वांगांचे काम. किती एकाग्रता बघा माणसाने सत्संगामध्ये पाहिजे. अशा रीतीने बघा तमेव शरण मम तस्मात कारण भागेन रक्ष रक्ष. मधलं एक मुलं आहे ना ध्यान मूलम गुरु ते ध्यान झालं. पुढे काय? ध्यान मूलम गुरु पूजा मूलम गुरु पाहतात. पूजा म्हणजे करण्याची मंत्र मूलम गुरु वाक्य. गुरु वाक्य कशा समान मानलं पाहिजे? का मंत्र समान. बघा शिष्याचा भाव कसा असेल बघा. या मंत्रामध्ये काय काय उल्लेख केलेला आहे? पूजा सत्यम, मंत्र सत्यम, सत्यम देवम निरंजन. गुरुवाक्य सदा सत्यम, सत्यम एकम परम. म्हणून म्हणजे प्रत्येकाने सत्य मध्ये बघा कोणी होत बघा मत आता भक्ती महाराजा कळस आहे. म्हणून काय म्हणतात तरी सांगेल बरोबर रागी बरोबर सांगायचं तर सांगायचं खरंच सांगायचं. समोरचा राग बरोबर काही होत त्याचा विचार करायचा नाही. म्हणतात बरे सत्य बोला. काय बरे सत्य बोला. बोलायचं काय जे माहिती आहे ना तेच बोलायचं. जे माहिती नाही ते बोलायचं नाही बोलायचं. त्याला म्हणतात सत्य. सत्याचे अनेक प्रकारे सर्वात श्रेष्ठ सत्य कशाला म्हणतो माहिती? सर्वांना परब्रह्मस्वरूप बघायचं. ब्रह्मस्वरूप बघायचं म्हणजे काय? सर्वांना सारखं बघा सारख्या अवस्थेमध्ये बघायचं. मी कोणाला चोर म्हणायचं, कोण डाकू म्हणायचं, कोणाला कोणत्या बघा विषयाने कोणाचा उल्लेख करायचा नाही. सर्व कसे देव काय ब्रह्मस्वरूप आहे. हे सर्वश्रेष्ठ बघा सत्य याला म्हणते.
की समरूप ब्रह्माची पाने याला खरं सत्य बघा. समरूप ब्रह्म म्हणजे मध्ये एकच आत्मा बघा म्हणले त्याला म्हणतात समरूप. फार उंच बघा उंच स्टेपवर आहे. तुम्हाला ती पुढे पुढे बघा या स्टेपनुसार भक्तीनुसार याला प्राप्त होईल. अशा रीतीने त्या विधीचा महिमा बघा या मंत्राच्या माध्यमातून जो बघा घेण्यात आल्याचं आपण आधी आहे ते समजून घेऊ. आता त्यापुढे काय आहे 24 गायत्री गायत्री पूर्ण 24 गायत्री ओम ब्रह्म ब्रह्मा नमः शिवाय बघा 24 गायत्री बघा जसं तुमचे नाव आहे ना प्रत्येकाचे नाव तसं 24 बघा गायत्रीचे नाव आहे. सोनू ब्रह्मा वन शिवाय महादेव कपिला गायत्री रुद्र गायत्री राम गायत्री हनुमान गायत्री कन्या गायत्री असे बघा एकूण 24 गायत्री 24 आहे. या 24 गायचं स्मरण केल्याने काय होतं आपली बुद्धी कशी राहते सम सम मध्ये कशी राहते त्या बुद्धीमध्ये खोटं बोलायची इच्छा होत नाही चोरी करायची इच्छा होती कोणाचं वाईट हो बघा अशी बघा विचार प्रमाणे 24 बघा गायची पालन या गायत्री काय आहे कंपाऊंडचं कंपाऊंड असलं का मध्ये डोरबरोबर शकतात का सुरक्षित राहते. तसं या बुद्धीला ह्या देवता काय करतात कंपाऊंडचं काम करतात. कसं 24 गायत्री नंतर काय आहे 24 गायत्री नंतर 24 काय बीज आहे बीज म्हणजे जसं अब कड क ख ग 12 कडे ही 12 कडे असते तर पुढे भाषा आपल्याला मग तयार आपण शिकू शकतो. जसं तुम्ही शाळेमध्ये आपण सर्व जातो पहिले काय शिकवलं जातं मूळाक्षर येतील स्वर ती जर आपण शिकलो तरच पुढे बघा आपल्याला येतं लक्षात. त्याप्रमाणे संस्कृतमध्ये क्रम क्रम क्रीम क्रीम तो हे जे काही मंत्र काही मंत्र नसतात हे मूळ आहे सर्व मंत्रांचं मूळ आहे. हे मंत्रापुढे हे जे लावलं बीज जर लावलं त्याचा महामंत्र नसतात क्रम क्रम ओम रो त्याला म्हणतात. अशा रीतीने बघा 24 बीज आहे. नंतर काय 24 न्यास न्यास आता न्यास म्हणजे काही लोक लक्षात नाही बरं का. न्यास म्हणजे काय प्रत्येकाला भगवंताने देह दिला शरीर दिलं शरीरामध्ये काय जी अनेक इंद्रिय दिली गेली शरीर म्हणजे काय 2 हात 2 पाय 2 डोळे त्याला तुम्ही काय म्हणता म्हणू हातच नसले हातच नाही पायच नसले चालेल आणि म्हणून संपूर्ण इंद्रियामुळे देह बघा काय झालं तयार झाला. मग देवाने शरीर तयार करताना काय केलं माहिती आहे का हातामध्ये सुद्धा काय केलं एक देवताच्या अधिष्ठान तयार केलं काय एक देवता वगैरे त्या ठिकाणी स्थापना केली. पायामध्ये सुद्धा एक देवता स्थापन केली. डोळ्यामध्ये प्रत्येक इंद्रियामध्ये एक देवताचं अधिष्ठान स्थापन केलं आणि त्या जीवित योगात त्या मग इंद्रिय जीवित झाल्या मग ते कार्य करावं लागतं. समजा डोळ्यामध्ये कोणाचं अधिष्ठान आहे सूर्यदेव आता सूर्य जर निघून गेला आपल्याला दिसेल का सूर्यदेव निघून गेला तर आपल्याला दिसू शकत नाही सगळं अंधार अंधार आणि म्हणून न्यास म्हणजे काय मग प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी देवता आहे ना त्यांना नमस्कार करणं त्यांचं स्मरण करणं बघा. जसं आता पहिला न्यास काय ओम क्रम ओम रो अंगुष्ठ आहे भगवंतानी बघा हा देह निर्माण करताना प्रथम कोणता आवाज तयार करायला माहिती आहे आपल्याला प्रत्येकाला बनवताना देवाने पहिल्यांदा काय बनवलं अंगठा काय बनवलं अंगठा म्हणून कोणतंही काम करताना बघा काय करता पहिल्यांदा जे शिकला जाते त्याचा अंगठा काय घेत्या तुम्ही रजिस्ट्री ऑफिसला जा इथे करायला माझं काय घ्यायचं ते अंगठा सुद्धा घ्यायचा बघा अंगठा हा किती महत्वाचा अंगठ्यानंतर मग बघा बाकीचे बघा बोट किंवा इंद्रिय तयार आहे. म्हणून पहिलं बघा न्यास कशाला करण्यात आलेले हाताच्या या 5 बोट आहे बघा 5 फिंगर म्हणजे बोट अंगठा तर्जनी मध्यम अनामिका आणि कनिष्ठक त्याला म्हणतात असे 5 बोट आहेत. आता बरं का जेवण करायचं असं समजा का हे 3च बोट जेवण दिले तर तुम्हाला जेवता येईल का
सांगा ना. तो अंगठा दिला नाही हो, लक्षात घ्या. हातामध्ये इंद्र देवताचा अधिष्ठान होता. इंद्र जर निघून गेला तर हात डोळे होते, काहीच काम करणार असतात. अशा रीतीने या इंद्रियांच्या प्रत्येक ठिकाणी देवता बघा स्थापन केलं भगवंताने. त्यांना नमस्कार, त्यांचा आठवण वागायला असा माता केलं. जसं आपलं शरीर आहे तसं आपण शरीर तसं मंदिर असं मंदिर देहाला सुद्धा मंदिर म्हटलं बघा. आणि ते सुद्धा आपण का मंदिर बांधतो. मंदिर मध्ये कोणी स्थापना करतो? भगवान शंकर आहे, जीवीची, दत्तात्रयाची, पांडुरंगाची, अशा अनेक देवांची स्थापना करतो. तसं देवानी हे मंदिर बनवताना देवाचं मंदिर बनवताना काय केलं, यामध्ये सुद्धा अनेक देवतांचं काय केलं बघा, अधिष्ठान बसवलं बघा, स्थापना. म्हणून आपण चालवू शकतो, बोलू शकतो, पाहू शकतो, आयुष्य. सर्वात बघा श्रेष्ठ देव आणि मग देवता कोणती आहे? भगवान शिव. काय त्याचा अधिष्ठान पुढे पुढे मग हृदय शंकर. आता एक इतर देवता निघून गेला, समजा हातातली देवता इंद्र निघून गेला तर काय होईल? हात डोळे हात काहीच काम करणार आहे. पायामध्ये जयंत देवता आहेत, ती देवता निघून जर गेली तुम्ही पायानं चालू शकणार का? बंद पडेल. कानामध्ये अष्टादश दिशात आहेत, ते निघून गेला तर मला ऐकायला येईल का? अशा का अशी जी इंद्रिय बघा आपल्याला भगवंतांनी दिली, त्यांनी देवताचे अधिष्ठान आहे. हे देऊन निघून काय होते, काही निकमी होतं. मात्र बघा हृदयामध्ये कोणतेही देवता आहे तर नाभीत नारायण बघा, हृदय शंकर आहे. तेव्हा भगवान शंकर निघून गेला काय होईल? है ना, भगवान शंकर निघून गेला काय होईल? सर्व देव राजीनामा देऊन टाकतील. यांनी जर राजीनामा दिला तर हात निकामी होतील, काही फरक पडणार नाही. यांनी राजीनामा दिला, इथं इंद्रियातल्या देवता राजीनामा दिला तर काहीच होणार नाही. मात्र भगवान शंकरीच राजीनामा देऊन टाकला, संपूर्ण बॉडी बरखास्त हृदय शंकर बघा. म्हणून देवता आपल्या स्मरण आठवण त्यांना नमस्कार करणं हाताने असतात. आणि शेवटी काय आहे, मातृका बघा देवाने का स्थापन केलं शरीरामध्ये? जसं बघा तुम्ही घर बांधल्यानंतर काय करते, वास्तुशांती करते. वास्तुशांती बघा मुख्य बघा अंग त्या वास्तूमध्ये कशाचं असतं बघा, मातृकाचं असतं. मातृका स्थापन केलं. मातृका स्थापन केलं जातात. तर या पृथ्वीला काय म्हणले? मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे काय? या पृथ्वीवर अशी एकच जागा सांगा बरं, त्या जागेमध्ये कोणाच्या मृत्यू झालेला नाही. सांगा बरं काय काय सगळ्या जागा सांगा ना बाबा. अशी जागा मला माहिती आहे, ह्या जागामध्ये आजपर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही, असं कोणी सांगितलं? म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक ठिकाणी कोणाचा ना कोणाचा मृत्यू झालेला, मुंगी असेल, किडा असेल, मुंगी काय असेल, पशु पक्षी. याला मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे काय? जमिनीवर कोणाचा बाबा मृत्यू झाला त्यांचा मृत्यूलोक. म्हणजे दोष आला काय, याला मृत्यू त्या ठिकाणी झाला की तिथे अशा दोष युक्त झाली. आणि जर आपण ती वास्तुशांती जर केली नाही तर काय होईल मग? ती उठू जागी होती नव्हती. आपण भूतड म्हणते काय, भूत उठलं म्हणते किंवा भूत उठली म्हणते. असे अनेक प्रकार घडतात की म्हणजे त्रास त्या माणसाला त्रास द्यायला एखादी आत्महत्या केली असली का, तो काय पुढच्या पिढीला त्रास द्यायला. आणि म्हणून काय करावं लागायचं, वास्तुशांती जर केली तर दोष बघा त्या ठिकाणी निघून जातात आणि त्या देवता प्रसन्न होतात. मग भविष्यामध्ये कोणते विघ्न न आणतात ते काय करता मदत काय म्हणतात आपलं का, जे न होणार काम सुद्धा त्यामुळे होऊ शकतं बघा. असं महिमा त्या मातृकात आहे. मग जशी त्या घरातली वास्तुशांती करताना मातृकाचं काय केलं, म्हणजे तसंच ना शरीर म्हणजे घर आहे, हे शरीर सुद्धा घर मंदिर आहे. याच्यामध्ये अनेक दोष केले, अनेक दोष बघा या माणसामध्ये होत असतात. म्हणजे दोष कशाने जातील? मातृकाचं स्मरण करा. म्हणून आपण धम नमाम रम नमाम
असे किती मात्र काय 24 24 गायत्री, 24 बीज, 24 न्यास आणि 24 मात्र गावा असे 4 बघा गायत्री पुराण किती गायत्री 4 बघा असे 4 अध्याय बघा गायत्री म्हणतात. शेवटचा बघा एक छोटंसं मी ते गणपती नंतर मग कशाला चालत होते भागवत बघा विधी म्हणजे किती श्रेष्ठ महत्वाची विधीमध्ये काय बघा बाबाजीने काय विधीमध्ये काय केलंय अनेक ग्रंथातून मुख्य मुख्य मंत्र बघा ते मंत्र काय केले संकलन जसं काय केलं मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री बोलवले काश्मीरचे बोलवले सर्व मुख्यमंत्री बोलवले एका ठिकाणी अच्छा त्याची परिषद भरवली काय बोलवली तसं बाबाजीने काय केलं अनेक ग्रंथात मग मुख्य मुख्य मंत्र काय केले निवडले त्या विधीमध्ये आणि म्हणून या मंत्राविधीचा मंत्र पाठा काय माहिती जो नित्यनेम विधी करेल ना त्याच्या पाठीमध्ये दाखील लागेल का बोटड लागेल का लक्षात येणार का महत्वाचं काय जो नित्यनेम विधी करील त्याच्या पाठीमध्ये म्हणतो ना बोटांची अचानक प्रक्रम ते कधी लागणार मग फायदा आहे का नुकसान विधी करणार आपण जो 15 मिनिटं आहे 15 मिनिटामध्ये किती मोठा आपला फायदा घेते की लक्षात कारण त्याचा 2 प्रकारचे मंत्र आहे बरं एक दैविक मंत्र आहे अघोरी मंत्र अघोरी मंत्र प्रयोग जर त्याला त्यांनी काय होतं कोणी आंधळ होऊन जातं कोणी मुख कोणी बहिर कोणी पांगळ बघा कोणाच्या पाठीमागे गोचरच असतो कशाने होतं हे अघोरीच्या मंत्राचा प्रयोग केलेला कोणत्या मंत्रामुळे मग तुम्हाला शिकायचे का पण ते अघोरी मंत्र शिकायचे का दैविक शिकायचं अघोरी मंत्र म्हणजे त्या मंत्रामुळे काय होतं अनेकांचं काय होतं नुकसान होतं वाईट होतं मग बाबाजींनी कोणते मंत्र आपल्याला सांगितले ते विधीच्या माध्यमातून दैविक मंत्र दैविक कोणते मंत्र हे दैविक मंत्र ह्या दैविक मंत्र प्रयोग केला त्याने काय होतं चांगलं होतं ना चांगलं म्हणजे वाईट काय पळून जातं ना असा बघा म्हणजे विधीच्या मंत्राचा म्हणून विधीचा पाठ करायचा अलग कंठाचा करायचा नाही तुझा वीर टाकायचा कारण तुला सुद्धा का काळ वेळ त्यावेळी जर तर तिचा काही असा काय काही फरक नाही ते आपल्याला शक्ती निर्माण आणि म्हणून आपण विधीच्या मंत्राचा आपण अर्थ समजून घेत आहोत आपण कुठपर्यंत आलो भागवताच्या बघा 14 भागवत 14 श्लोक म्हणजे काय आहे भगवान श्रीकृष्णाचं महानिर्वाण तसं तुमचं आमचं सर्वांचं एक दिवस काय होणार आहे अंत्ययात्रा निघणार आहे की नाही तुमच्या एखादी उभे राहा माझी अंत्ययात्रा निघणार नाही असं कोणी आहे का निघणार म्हणजे 14 श्लोक म्हणजे काय बघा भगवान कृष्णाचं सुद्धा महानिर्वाण काय झालं एका व्याधाने बाण मारला श्रीकृष्ण बघून पुढे बसलेले होते पिंपळाच्या झाडाखाली असे बोलतात म्हणजे सुद्धा कसे बसले होते वज्रासन घालून कसे वज्रासन घालून बसले वज्रासन घालून बसल्यामुळे त्यांचा तळपाय एकदम कसा होता लाल कुंदबा गुलाबाच्या फुलासारखा आणि तो तळपाय त्या व्याधाला कसा दिसला दुरून हरणाचं मुख बघा त्याला काय वाटतं हरिणी वगैरे लई भारी हरिण बरं का आणि अचूक बघा नेम कारण त्याचा बाण पुढचं टोकीन बघा त्याचं कशाचं बनवलं माहिती आहे का कसं बनवलं होतं श्रीकृष्ण भगवंताने लीला केली का लीला केली माहिती आहे यादवांच्या
पोरांना दुर्बुद्धी दिली. काय दिली? दुर्बुद्धी दिली बरं. कारण श्रीकृष्ण भगवान संकल्प काय केला? आपण जर म्हणालो यादव नष्ट करायचा. हा संकल्प भगवान श्रीकृष्णाने केला बरं. कारण भगवान कृष्ण कुळ काय यादव 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 बरं का. आणि कधी लालू प्रसाद यादव तुम्ही ऐकलं असेल. ते कोणत्या कुळात नाही म्हणा यादव. जसं कृष्ण भगवान कोणत्या कुळात नाही पण यादव. आणि मग जेव्हा काय संकल्प केला संकल्पासारखा त्यांना दुर्बुद्धी यादवांच्या पण दुर्बुद्धी दिली की जनुचा खेळ खेळायला लागले बरं का. आणि खेळता खेळता त्यांच्या मनात काय आलं बघा. आणि ते कुठे खेळ बरं प्रभास तीर्थावर. आणि त्या प्रभास तीर्थावर कोण बसलेले होते माहिती आहे का? देवानी द्वारकेमधून ते ऋषीमुनी पाठवले बरं का. कोणते म्हणून ऋषीमुनी पाठवले होते? विश्वामित्र, अच्युत, तनव, दुर्वास, भृगुर, अंगिक, कश्यप, वामदेव, नारद असे मोठे ऋषी बघा त्या प्रभास तीर्थावर बसले बघा. ते काय करत होते एकमेकाला कथा बघा कथा सांगते कथा. आणि ज्याला यादवांच्या पौरांनी बघितलं कोणाला बघितलं त्या ऋषी मुनीनं बघितलं बरं तेवढं खेळ खेळता खेळता. आणि मग त्यांनी काय विचार केला आणि आपण या ऋषींना फसवा का जे होणारच नाही येऊ शकत नाही असा प्रश्न आपण त्यांना करू लक्षात. असं एक कपट निर्माण झालं कोणाच्या एक दुर्बुद्धी त्या यादवांच्या मुलांनी निर्माण झाली. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? साम नावाचा जो जांबुतीचा पुत्र होता ना पुत्र तो अतिशय सुंदर होता बरं. त्याचे डोळे सुद्धा अत्यंत कसे होते बघा पाणी जात नाही. आणि मग त्याला सुंदर कपडा साजवला त्याला श्रीवीर दिला पांढरा दिला. त्याला काय बनवलं बरं डुप्लिकेट स्त्री बनवलं. आणि सुंदर स्त्री बनवलं. तुझं स्त्री बनवलं नाही बरं का तर गर्भवती स्त्री बनवलं. कोणती स्त्री बनवलं? आणि आणखी 2-4 बघा मैत्रिणी म्हणून यादवांच्या पोराला आणखी श्रीवेद दिला बघा श्रीवेद घालून दिला ती मैत्रिणी म्हणून त्यांच्यावर अशा बघा त्या यादवांच्या त्या डुप्लिकेट स्त्रिया बरं का. आणि मग हे चालत चालत हळूहळू आता गर्भवती असल्यामुळे ती कशी चालणार हळूहळू चालणार हळूहळू चालत झाला ती पुढे गेले म्हणजे त्या ऋषी पुणेकडे गेला. पहिल्यांदा यादव प्रथम पोहोचले तर पोहोचल्यानंतर यांनी काय केलं बरं का. आता आतून कपट मग बाहेरून आव्हान आव म्हणजे भासवलं. त्यांनी काय भासवलं जसं आम्ही तुमचे भक्तचे बरं का. मग यादवांच्या पोरांनी काय केलं प्रदक्षिणा केल्या. काय केलं त्या ऋषीनं प्रदक्षिणा केल्या. प्रदक्षिणा केल्यानंतर काय केलं नमस्कार केला नमस्कार त्या ऋषी म्हणून. आणि बाजूला उभे राहिले बाजूला उभे राहून काय बघा बोलू लागले यादव बघा यादव काय बोलू लागले म्हणे हे ऋषी मुनी हो नाही ही जी दूर स्त्री आहे म्हणा ही जी दूर स्त्री आहे ती गर्भवती कशी म्हणे गर्भवती आणि ती तिची दिवसभर दिवसभर आता ती तुमच्या पुढे यायला तिला लाज वाटते म्हणून ती तुमच्या समोर येत नाही म्हणे. मग ती दुरुस्त उभं राहिली वाटतं. मग आता तिने काय केलं म्हणे आम्हाला काय सांगितलं की ऋषी मुनी विचारा म्हणे. ऋषी मुनींना काय विचारा म्हणे त्या स्त्रीची इच्छा काय म्हणे काय बाबा मुलगा त्याची इच्छा आहे म्हणे. मग सांगा ऋषी मुनी म्हणे या स्त्रीला मुलगा होईल तर मुलगी होईल असा प्रश्न त्या यादवांच्या पोटांनी त्या ऋषी मुनींना केला आहे की नशाने कपड लक्षात कपड. आणि मग त्याला असा प्रश्न केला तर लक्षात आलं कोणाच्या ऋषी केलं ते कसे दूरदृष्टी बघा त्या ऋषी मुनी भविष्य त्यांना माहिती. आणि मग त्यांनी ओळखलं काय ओळखलं यांनी काहीतरी हा वेगळंच काहीतरी बघा आमचा आता लक्षात आला. आणि लक्षात आला आणि तो अत्यंत खूप राग आला काच्या रागाच्या भरात त्या ऋषी मुनी काय केलं काय शाप दिला हे यादवांच्या पौरांनो काय हे यादवांच्या पौरांनो बरं म्हणे या स्त्रीला मुलगा होणार नाही. हे दुर्भाग्यानं अभाग्यानं सांगतात हे दुर्भाग्यानं हे अभाग्यानं या स्त्रीला काय जन्माला म्हणे या स्त्रीच्या पोटी एक मुसळ काय जन्माला म्हणे मुसळ काहीतरी
तुमच्या यादव कुलाचा नाश करील असा कोणी दिला नदीला. ते काय साधे सुधे नव्हते ना, अत्यंत काही शक्तिशाली बघा. शापना समर्थ ते ऋषी मुनी होते. विश्वामित्र त्यांनी पृथ्वीसृष्टी मांडली. विश्वामित्र अशीच अशीच बघा, अशीच म्हणजे ज्यांना श्रीकृष्णाची बाधा होती अशी असे एक एकशे बरोबर एक ऋषी मुनी होता समर्थ. त्यांनी वाघवस्त्र होतं वाघवस्त्र म्हणजे शाप बघा. मग ते भुट्टर घाबरले घाबरले बघा. घाबरल्यानंतर मग माघारी फिरले आपल्याला माघारी फिरले दूर गेले. दूर जाऊन त्यांनी काय केलं, त्या तांबळाचे सर्व कपडे काढले. काय केले, ज्याला ते कपडे काढले ना त्या तांबाच्या तर काय खाली पडलं. हा खाली पडलं. बघितलं खडका त्याला काय झाला, त्या ऋषींचं वचन खरं ठरलं ना. काय ठरलं, खरं ठरलं म्हणे आता काय खरं नाही बसतात. त्यामुळे घाबरले आणखी बघा तीन गाय सरकार त्यांचं झाला. आणि मग त्याने ते मुसळ घेतलं, काय ते मुसळ घेतलं आणि आपल्या गावात गेले. आता गावामध्ये गेल्यानंतर तिथं प्रद्युम्न आणि उद्योग आले. त्याप्रमाणे गुरु असेल सर्व बघा मंडळी बसले होते सभेमध्ये. यांनी ते मुसळ नेऊन तिथं ठेवलं आणि सर्व कथा सांगितलं बरं का, काय काय घडलं काय नाही सर्व वृत्तांत त्यांनी सांगितलं. कोणाला, अनिरुद्ध प्रद्युम्न आणि उग्रसेनाला. ऐकल्यानंतर उग्रसेन राजा होता. उग्रसेनाने काय केलं, घन आणला, घन काय आणला, घन आणला आणि त्या मुसाळाचं काय केलं, कुठलं त्या मुसाला कुठलं बरं कुठून त्याचं काय लोकीस म्हणजे काय बनवलं, काय झालं त्याचं चूर्ण झालं. चूर्ण मध्ये चूर्ण करताना काय झालं, त्या मुसाचा मागचा भाग असे टणक होता. टणक म्हणजे अत्यंत कठीण होता, कडक होता. तो काही त्याला घनाने फुटला नाही, ते मागचा भाग तसाच राहिला. आणि मग यादवांच्या पोरांनी काय केलं, ते लोकांना चूर्ण आणि ते लोकांना तुकडा पुढं टाकला समुद्रात, पुढं टाकला बरं का, समोर टाकला. समुद्रात टाकल्यानंतर त्या लोहकिसाचे काय बनले, लवाळे पान काय बनले, मग लवाळे पान. तो लोकांचा तुकडा होता ना, एका माशाने गेला. पण गेला, एका माशाने गेला. आणि एक बकुळी जाळं घेऊन बघा त्या ठिकाणी मासे पकडा आला आणि त्याने जाळं टाकलं आणि घोटलं बघा बाहेर. त्यामुळे अनेक मासे बघायचे जाळं झाले. तो घरी तो मासे घेऊन आल्यानंतर काय सुरू केलं, त्या कोळ्याने भाजी करायला सुरू केलं शेत. आणि म्हणून त्या माशाला चिरायला सुरुवात केली. चिरता चिरता एका माशाच्या पोटामध्ये काय सापडलं, काय सापडलं बरं का, माशाला त्याला तिथे आनंद झाला. त्याने काय केलं, त्याचं बाणाचा अग्रभाग होता असं बाणाचा त्याला पुढचं टोक बनवलं. कारण त्याची काय समजूत होती, असं काही घडलं सापडलं त्याने काय होतं, असाध्य शिकारही बघा साध्य होत लक्षात. आणि तोच बाण बघा, तोच बाणाचा टोक बघा त्या व्याधाने काय केलं होतं, संधान बघा धरलं होतं. आणि कोणाला मारला होता, हरिण समजून श्रीकृष्ण भगवंताला. बाण म्हणणं काय झालं बघा, देवाला काहीच वाटलं, उलट आनंद झाला. कारण देवाने काय विचार केला होता, यादव कुलाचा नाश झाला. मग आपलं काम सिद्धीच गेलं. काय झालं आता, सिद्धीच गेलं की मग देवाने आनंदच मला का हो, तुम्ही काटाला तुम्ही रडत गेली किंवा रडत गेली किंवा त्या त्रास होतो. मात्र देवाला कोणताही त्रास त्या नाही. कारण ते कसे होते, चितघन म्हणजे जरी ते स्वरूप होते भगवंत, मात्र ते कसे होते चित स्वरूप. आपला काय विषय झाला होता, हा गमन कृष्ण. आणि मग बघा त्या ठिकाणी बघा मैत्री आलं, मैत्री त्या ठिकाणी आली. आणि त्या मैत्रीला बघा वृत्तांत देवानी सांगितलं. आणि
पुढे पाठव द्वारकेला जाऊन सांग म्हणे काय करा, द्वारकेला जाऊन सांगा. आणि विदुराला उपदेश करा बघा. त्याप्रमाणे आणखी तिथं कोणाला माहिती आहे का, भगवान विष्णू सारथी कोण होतं, त्यानं दारू उतारलं. तो दानव बघा भगवान शोधत शोधत त्या अरण्यात आला बघा. आणि त्यांनी शोध कसा घेतला देवाचा, देवाच्या काळात काय होतं, तुळशीची वनमाला होती. तिथला बघा सुगंध त्या माळीचा येत होता, का दूरवर त्या सुगंध जाईल त्या माळीचा जाईल, पण त्या भगवंताच्या वनमाली. आणि त्या सुगंधाच्या दिशेने बरं का, दिशेने बघा तो दारू कृष्ण भगवान शोध घेत बघा त्यांनी आला. आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं की भगवान काय झालेलं आहे मान. आणि मग जेवण सुद्धा काय केलं, त्या दारोगाला सांग म्हणे संपूर्ण होता जाऊन दार जाय म्हणे, सगळ्यांना हा वृत्तांत सांग देवकडे चालले म्हणे तुझ्या मला. अशा येईल बघा जयरत्नाचं महानिर्माण झालं. मग त्या ठिकाणी प्रथम कोण आलं, मग प्रथम कोण आलं, या पहिल्या मंत्रामध्ये उल्लेख केला बघा नाथ महाराजांनी भागवतामध्ये. अध्याय नंबर 31 बघा, 31 अध्याय, 31 अध्यायावर अध्याय 31 अध्याय, 31 अध्यायामध्ये या मानवाची कथा आहे. तर कोण प्रथम आलो का बघा, भगवान महानिर्माण झालं ना, झालं त्याला सर्वात प्रथम कोण आलं होतं माहिती आहे का, अथत्र गमत ब्रह्मा. तसं मग बाबा म्हणजे या सृष्टीचा चालक निर्माण असा ब्रह्मदेव बघा प्रथम आपल्या विमानाने बघा तिथं आला बघा. अथत्र गमत ब्रह्मा भगवान्याचं समम बाबा. 2 नंबरचं विमान कोणाचं आलं होतं, भगवान शंकराचं. आणि ते एकटेच आले नव्हते बघा, भवानी सहित म्हणजे पार्वती सहित बघा भगवान श्रीकृष्ण आपलं भगवान शंकर भवन समभाव. नंतर बघा बाकीचे मग इतर देव स्वर्गाचे आले. अशा रीतीने बघा इथपर्यंतच आपण हा विषय लक्षात की भगवान निर्माण झालं, निर्माण ठिकाणी कोण कोण आलं की इथपर्यंत आपण परिक्षेत्रामध्ये 2 बघा आपण मुद्दे महत्वाचे घेतले. एक मुद्दा महत्वाचा घेतला विधीचं महत्व आहे. काय विधीचं महत्व लागतं, विधीचं महत्व काय, विधीचा किती फायदा बघा या मंत्राचा. आणि बरं का तुम्हाला लिहिता वाचता येऊ अगर न येऊ बरं का, मग या विधीचं महत्व काय संस्कृत भाषेचं महत्व असं आहे बरं का. तर मी आपण नेहमी ऐकत राहिली ना, तर म्हणत राहिली ना, ऑटोमॅटिक बघा त्या माणसाला पाठवते बघा. कारण हा देव देवाचा आहे की, आणि देवाची भाषा कोणती संस्कृत आहे, आणि आपले मंत्र सुद्धा काही संस्कृतमध्ये आहे. म्हणजे बरोबर अटॅचमेंट बघा, अटॅचमेंट होत लक्षात. अनेक अंगठी बहादूर आहे बाबांच्या कार्यामध्ये. अशी अंगठी बहादूर सुद्धा त्यांची विधी पार झाली, ऑटोमॅटिक विधी काय पार झाली त्यांची, दुर्वाघाची विधी करत आहे. असा महिमा त्यात आहेत. आपण सर्वजण या दुपार सत्रामध्ये विधीचा महिमा, भगवंताचं महानिर्वाण असे अनेक मुद्दे महत्वाचे आपण या ठिकाणी सेवन केले. म्हणून समय बघा म्हणजे